वाठार बस स्टँड ते पारगाव प्रवास करणाऱ्या पारगावच्या हेमा देशमुख या महिलेचे रोख 10,000 रुपये आणि 8,000 रुपये किमतीचा चांदीचा पैंजण असलेली पिशवी एसटीतून लंपास करण्यात आली आहे। मात्र पेठ वडगाव पोलिसांनी केवळ 10,000 रुपये आणि कागदपत्र लंपास झाल्याची तक्रार नोंद करून घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथल्या हेमा प्रशांत देशमुख या कामानिमित्त वाठार इथं आल्या होत्या। काम आटोपून त्या सायंकाळच्या दरम्यान कोडुले एसटीनं पारगाव इथं निघाल्या होत्या। वाठार बस स्थानकातून बस बाहेर पडल्यानंतर तिकीट काढत असताना रोख 10,000 रुपये, 8,000 रुपये किमतीचा चांदीचा पैंजण आणि महत्त्वाची कागदपत्र असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी ही घटना एसटी कंडक्टरना सांगितल्यानंतर ही एसटी बस पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली। मात्र पोलिसांनी एसटीमधील शूटिंग करण्यास मज्जाव केला। तसंच तक्रारीतून एसटीला बेदखल करण्यात आलं आणि गुन्हा दाखल करताना केवळ 10,000 रुपये आणि कागदपत्र असलेली पिशवी चोरीस केल्याची तक्रार नोंद करण्यात आली। पोलिसांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होतोय। माझे 10,000 रुपये माझे गेल्यात आणि त्यात पुरगीचं पंजन पण होतं। माझं पुरगीचं 8,000चं पंजन होतं, 10,000 रुपये आणि हे डॉक्युमेंट सगळे आधार कार्ड, आमचे फोटो, मुलग्याचे माझे फोटो बिटो सगळं त्यातच होतं आणि परत माझी मोठी गेल्या।